पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो प्रियानो पवित्र गोष्टी पावित्र्याने सांभाळून घ्यायच्या। सल्मोनाच्या ज्ञान ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत। हालेलुया हालेलुया। परम पवित्र संस्काराला नेहमी आराधना हालेलुया हालेलुया। सल्मोनाचा ज्ञान ग्रंथ 6व्या अध्यायातील 10वं वचन। पावित्र्याने पवित्र गोष्टी पाळणारे पवित्र केले जातील। या गोष्टी आत्मसात करणाऱ्यांचे रक्षण होईल। सिस्टरांच्या मागे दोन्ही हात वर करत अर्धा मनाने नाही अंतःकरणापासून खूप आपुलकीने डोळ्यावर बंद करून खूप सुंदर असा हे वाचन एकदा बोला। पावित्र्याने पवित्र गोष्टी पाळणारे पवित्र केले जातील। या गोष्टी आत्मसात करणाऱ्यांचे रक्षण होईल। हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड हालेलुया। या रिट्रीट देवाने एक विशेष प्रकारे आपल्यासाठी दिलेला आहे। साधारण रिट्रीटला जेवढे वेळ आहे जेवढे दिवस आहे तेवढे वेळ आणि दिवस तुमच्याकडे नाहीये। हालेलुया हालेलुया। तरी परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे। सकाळपासून आतापर्यंत सिस्टर लोकांनी आणि इतर जे काही सेशन सकाळपासून आतापर्यंत आलेला आहे भरपूर आशीर्वाद सर्वांना मिळालेला आहे। तुमच्यामध्ये काही लोक जबरदस्त मोठा ओझ घेऊन प्रार्थनेत आलेला आहे। येशूने ओझ घेऊन आलेले अनेक लोकांना आज बोलत आहे तुमची ओझ तुम्ही नको घेऊन बसू। तुमची ओझ येशू तुमच्यापासून घ्यायला तयार आहे। Praise the Lord. Hallelujah. 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 संत पेत्राचा पहिले पत्र 5व्या अध्यायामध्ये हालेलुया ज्यांच्या डोक्यावर ओझ आहे त्यांना काय करावं लागणार म्हणून लिहिलेलं आहे। हालेलुया हालेलुया। 5व्या अध्यायातील 6वं वचन आणि 7वं वचन आपण ऐकूया। म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे। त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो। हालेलुया हालेलुया। तुमच्या डोक्यावर जेवढ्या चिंता जागा पकडलेला आहे पवित्र आत्मा आज तुम्हाला सांगत आहे तुमची चिंता जी आहे ते येशूला समर्पण करा। प्रेज द लॉर्ड। कसं समर्पण करायचं? नम्र होऊन। हालेलुया धन्यवाद येशू। 5वं वचन भयानक आहे। हालेलुया हालेलुया। 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे आपण 5वं वचन पण एकदा ऐकूया। तरुणांनो वडिलांच्या आधी राहा तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा कारण देव गर्विष्ठांना विरोध करीतो। देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो। हालेलुया। जो गर्विष्ठ आहे त्याचा विरोध कोण करणार? देव करणार। हालेलुया हालेलुया। प्रियानो
जेव्हा आपल्या आतमध्ये गर्व वाढत आहे, हालेलुया, हालेलुया, स्वतःला एक प्रश्न विचारायचं, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव जर माझा विरोध करायला आला तर देवाबरोबर विरोध करायला मला जमणार का? जो गर्विष्ठ आहे त्याचा विरोध करायला दुसरं कोणी नाही, देवदूत नाही, संत लोक नाही, हालेलुया. जो गर्विष्ठ आहे त्याचा विरोध करायला कोण उभं राहणार? स्वतः देव उभे राहणार. जमणार का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून गर्व, अहंकार, मीपणा, मोठापणा, हालेलुया, हालेलुया, या सर्व गोष्टी जरा बाजूला ठेवायचं आणि विनम्र व्हायचं. तोच आहे, हालेलुया. हालेलुया, विनम्रता रूपी कपडे धारण करा, प्रभूच्या चरणी समर्पण करा, हालेलुया. हालेलुया, सांगा 5 करोडाचा माझ्यावर ओझा आहे, हालेलुया, हालेलुया. 3 लाखाचा ओझा आहे, मला पगार नाहीये, हालेलुया. कुटुंबामध्ये एवढे आजारपणा आहे, मी काही करू शकत नाही, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. गर्व नको, अहंकार नको, नम्र होऊन प्रभूच्या चरणी अर्पण करा, हालेलुया. फक्त तेवढेच, बाकी काही नाही, हालेलुया, हालेलुया. तुम्ही देऊन टाका, परमेश्वर घेऊन टाका. नम्रता गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आपण जरा नम्र झाल्यामुळे आपल्याला काहीच कमी पडणार. सुनेच्या समोर नम्र झाला तर काही प्रॉब्लेम आहे? तुम्ही लवकर स्वर्गात पोहोचणार, दुसरं काही नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण स्वर्गामध्ये नम्रता नसलेले कोणालाही तिकडे आतमध्ये घेणारच नाही. परमेश्वराचं कॅरेक्टर नम्रता आहे, परमेश्वराचा स्वभाव नम्रता आहे, हालेलुया. म्हणूनच परमेश्वर खाली उतरून आला, हालेलुया. तोच परमेश्वर जेव्हा मरायला पडले, अंगावर कपडे नव्हता, आता काहीतरी त्या स्वरूपामध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते ख्रिस्त मंडळीने देणगी म्हणून दिलेलं आहे. येशू क्रूसावर नंगा होऊन पडले. प्रभू येशूच्या अंगामध्ये कपड्याचा एक तुकडा नव्हता, हालेलुया. या गोष्टीला म्हणतो नम्रता. साधा मरण नाही, अगदी नम्रतेचा जे शेवटचा टोक आहे तिथपर्यंत जाण्याचा नम्रता धारण केला, हालेलुया. त्या देवाला ओळखणाऱ्या लोकांना बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, हालेलुया, अहंकार बाळगायला जमणारच नाही, हालेलुया. थोडासा नम्रता धारण करून बघा, हालेलुया. तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले अनुभव तुम्हालाच येणार. पवित्र आत्मा देणारा आनंद तुमच्या हृदयामध्ये येणार, हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्या आतमध्ये तुम्हाला अनुभवायला भेटणार. स्तोत्रसंहिता 133 वचन 1 आणि 2. पहा बंधूंनी, एकाने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. हे मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्यांच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे.
प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. पोटामध्ये बेंबीच्या कालच्या भागामध्ये कसे तरी होत आहे. विशेष प्रकारे आग झाल्यासारखा होत आहे. असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. स्किन डिसीजेस मुळे खूप त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. मानसिक तणाव मानसिक त्रास असलेल्या अनेकांना प्रभूची कृपा लाभत आहे. कमरेच्या वरच्या भागामध्ये पाठीच्या कालच्या भागामध्ये भरपूर त्रासातून जाणारा एका व्यक्तीला किडनीचा जे भाग आहे त्या भागामध्ये एक पूर्ण हिलिंग देत पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. घशापासून खाली जबरदस्त त्रास होत आहे अशा अनेक लोक आहेत त्यांना प्रभू स्पर्श करत आहे. हाडांच्या संबंधातील दुखण्यातून जाणाऱ्या अनेक लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. एका बहिणीला स्तनाच्या संबंधातील जे त्रास आहे त्यात प्रभूचा विशेष एक आशीर्वाद त्या बहिणीला लाभत आहे. कोणतरी एक व्यक्ती पोटातील बाळाविषयी खूपच दुःखातून आणि त्रासातून जात आहे. पवित्र आत्मा त्या मम्मीला सांगत आहे तू चिंता नको करू, बाळ व्यवस्थित जन्माला येणार. घाबरलेल्या अनेक लोकांना घबराटीच्या बंधनातून पवित्र आत्मा सोडून देत आहे. परीक्षामध्ये परीक्षा लिहायला जायला वाटत नाही, कन्फ्युज झालेला आहे. माझी तयारी झाली नाही, मी काय करू असे विचारात बसलेले एका व्यक्तीला प्रभू प्रोत्साहन देत आहे. तू जेवढे शिकले तेवढे परमेश्वराला समर्पण कर आणि विश्वासाने परीक्षाला जा म्हणून प्रभू त्या व्यक्तीला प्रोत्साहन देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.